राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। मराठी सेना पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनरही लावलेले होते। या निमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली। हा कार्यक्रम गुढीपाडव्याला होणार असून या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार आहे। याच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मराठी सेनेचे अध्यक्ष चैतन्य राऊळ यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठेवून बाळासाहेबांना अभिवादन केलं। या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। दरम्यान या संदर्भात मोहनीश राऊळ यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया आपल्यासोबत मराठी सेनेचे अध्यक्ष मोहनीश राऊळ सर, खूप सारं स्वागत। तुम्ही एक इच्छा व्यक्त केलेली आहे, ती याआधी अनेक जणांनी व्यक्त केली होती की ठाकरे बंधू एकत्र यावेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं। तुम्ही सध्या त्यासाठी एक कार्यक्रम करत आहात, गुढीपाडवा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तुम्ही निमंत्रण पत्रिका आज सकाळी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठेवलेली आहे। नेमकी काय मनात भावना आहे? भावांनी, त्या दोन भावांनी एकत्र यावं असं तुम्हाला काय वाटतंय? ही भावना माझी नाही, ही तमाम शिवसैनिकांची भावना आहे, मनसैनिकांची भावना आहे। जी बाळासाहेबांना मानणाऱ्या वर्गाची जी इच्छा होती ती मी फक्त आज या कार्यक्रमाच्या रूपात मांडलेली आहे। कार्यक्रमात नेमकं काय असणार आहे? तो कार्यक्रम कसा असणार आहे? त्यात काय दोघं ठाकरे बंधू येणार का? त्यांना तुम्ही बोलवणार आहात का? त्याच्यामध्ये असं सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेबांना मी स्वतःहून जाऊन इन्व्हिटेशन देणार आहे आणि त्यांना एकत्र येण्यासाठी मी आवाहन करणार आहे। तुम्हाला वाटतं ते येतील त्या कार्यक्रमामध्ये? हो, 100% येतील असं वाटते, पॉझिटिव्ह आहे वाटतं। राजकीय गरज आहे आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची अत्यंत गरज आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे बॅनर लावल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात चिखलच होतोय। जसं सन्माननीय राजसाहेब पण बोलले की चिखलच झालेलं आहे, तर चिखल कुठेतरी हे करायला, नीट करायला अशीच लोक पाहिजेत, म्हणून त्यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करेन। कॅमेरा विनीत पेंडकर, भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।